अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर माझ्यासोबत आहेत विश्वविजेता आयुष म्हात्रे. आयडियाज ऑफ इंडियामध्ये आज सहभागी झाला होता, त्यामुळे खास आपल्याशी बातचीत करणार आहेत. आयुष, सर्वात प्रथम मला सांग, आजचा आयडियाज ऑफ इंडिया तुला कसं वाटलं? खूप चांगलं वाटतंय की जो इव्हेंट केला आहे ABP माझानी तो खूप मोठा इव्हेंट आहे आणि खूप चांगलं वाटतं की त्यांनी इन्व्हाइट केलं, एवढा चांगला रिस्पेक्ट दिला. खूप खूप चांगलं वाटतं. T20चा एकीकडे फीवर आहे आणि एकीकडे नुकतेच तुम्ही वर्ल्ड कप जिंकून आलेला आहात. रोज संध्याकाळ झाली का लोकांची धाकधूक वाढते की काय आज होणार टीम इंडियाचं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आणि वर्ल्ड कप जिंकायच्या आधीचा आयुष म्हात्रेमध्ये काय बदल झाला आहे? बद्दल असं काही नाही, जो होतो तोच आहे. आणि असं काय, फक्त एवढंच होतं की वर्ल्ड कप जिंकल्यावरती जे आमचं स्वागत केलं गेलं मुंबईमध्ये, आणि कारण की एवढं एक्सपेक्टेड नव्हतं, कारण की T20 वर्ल्ड कप चालू होता साईडला, आणि तिकडनं आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं मीडियाचं लक्ष होईल आमच्यावरती, कारण की आम्ही 3-4 प्लेयर्स उतरलेलो मुंबईला. तर एका साईडला वर्ल्ड कप चालू असतानासुद्धा आम्हाला एवढं मिळालं, अट्रॅक्शन मिळालं आम्हाला, एवढा फोकस केला गेला, तो ते अनएक्सपेक्टेड होतं. आणि जो स्वागत केला गेला आमचं मुंबईमध्ये, तर खूप चांगलं वाटलं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयुष म्हात्रेला तर सगळ्यांनीच पाहिलं, पण त्याच्या आधीचं आयुष्य कसं होतं? त्याच्या आधी पण खूप चांगलं होतं, कारण की IPLमध्ये सुद्धा खूप चांगलं झालं होतं. आणि त्याच्या आधी पण आम्ही खूप टूर्स करत होतो अंडर 19चे. तर काही नाही, सेमच वाटलं. फक्त त्याच्यानंतर आता वर्ल्ड कप नंतर अजून चांगले लोक ओळखायला लागले, अजून जास्त लोक ओळखायला लागले. सेल्फी वगैरे घेतात की नाही? हो ते तर चालूच आहे, बट त्याच्यानंतर खूप चांगले लोक अजून ओळखायला मी लागले. ऐकलं की खास करून मुली जास्त सेल्फी घ्यायला येतात आयुष म्हात्रे. नाही नाही नाही, असं काही नाही, सगळे येतात. स्माईल सांगते यार. सगळ्या एजचे येतात सगळे. आणि खूप चांगलं वाटतंय की ज्यासाठी क्रिकेट चालू केलं होतं, जे पाहिजे होतं ते मिळतंय, तर खूप चांगलं वाटतंय. आयुष म्हात्रे मुलींचा क्रश पण बनला आता. ते आयडिया नाही, कारण की इंस्टाग्राम भरलेलं आहे ना. इन्स्टा तर मोस्टली असं नाही की बोलत की यूज नाही करतो, बट जास्त करून मी भावाकडे असते, कारण की तो हँडल करतो इन्स्टा, कारण की जास्त तोच लक्ष देतो माझ्या अकाउंटवरती. तर जास्त मी ॲक्टिव्ह नसतो इन्स्टावरती. मग ॲक्टिव्ह कधी असतो आयुष म्हात्रे? आता मॅचेस नसतील, ब्रेक आहे, तर थोडा वेळ स्क्रोल केला. म्हणजे मेसेज केला तर रिप्लाय येऊ शकतो? नाही, बट मी ते ऑफर्स केला, तो भाऊच बघतो सगळं. जस्ट फक्त जस्ट बघत असतो नॉर्मली. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सर्वात पहिला कॉल कोणाचा आला, म्हणजे क्रिकेटपटूंमध्ये आणि घरातल्यांमध्ये? जेव्हा आम्ही ग्राउंडवरती होतो तेव्हा मी घरच्यांना फोन केला, की त्यांना आयडिया नव्हती की फोन मिळेल नाही मिळेल. तर मी त्यांना फोन केला, घरचे सगळे, कारण की आमची खूप मोठी फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे. तर सर्वजण एकत्र बसले होते मॅच बघत. तर तो खूप चांगला फील वाटला. आणि सगळे जेव्हा नाचत होते आणि जेव्हा जे सगळी खुशी बघितली की ज्यासाठी क्रिकेट चालू केलं होतं आणि जे ड्रीम होतं अंडर 19 वर्ल्ड कप जिंकायचं, ते फुलफिल झालं. आणि ते सर्वांना बघून खूप चांगलं वाटलं, कारण की सर्व आमच्या घरी सगळे बसलेले. तर खूप चांगलं वाटलं ते बघून. आणि क्रिकेटपटूंमध्ये क्रिकेटपटूंमध्ये सगळ्यांचे मॅसेज आले. सर्वात आधी कोणाचा आला? सचिन सर होते, रोहित शर्मा सर, रोहित भैया होते, सूर्यकुमार यादवांचा फोन आलेला मला. ड्रेसिंग रूममध्ये होते तेव्हा ते. सूर्यादादा खूप हे आहेत, त्यांनी पण फोन केला मला ड्रेसिंग रूममध्ये असताना. आयुष, एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ 7 वर्षाचा आयुष म्हात्रे आम्ही बघतो, तर तो व्हिडिओ बघताना आता नेमकं काय वाटतं? हसायला ऑफकोर्स येते, कारण की तेव्हा मी छोटं होतं आणि तेव्हा जस्ट स्टार्टिंग होतं माझ्या क्रिकेटिंग जर्नीचं. तर खूप चांगलं वाटतं आणि ते व्हिडिओ बघतो तेव्हा खूप हसायला सुद्धा येते. कोणी काढला होता तो व्हिडिओ? तो ॲक्च्युली दिलीप वेंसरकर सरच्या अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करायचो, तर तिकडनं ते आलेले तिकडे व्हिडिओज काढायला. तर त्यांनी बघितलं की छोटा खेळतोय, तर त्यांनी जस्ट इंटरव्ह्यू घेतलेला मला. कदाचित त्यांना माहीत असेल की हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी करतो, म्हणून हा व्हिडिओ आला असेल. पण वाटतं की आता ती जी सुरुवात केली होती, आता आपल्याला आता पुढचं टार्गेट काय असणार? किंवा ऑब्वियस वर्ल्ड कप तर खेळायचेच आहेत अनेक, आत्ता पुढचं टार्गेट काय आयुष म्हात्रेचं? मी असं पुढे जास्त फ्युचर विचार करत नाही. आता म्हणजे IPL येते, तर IPLमध्ये खूप चांगलं करायचं आहे, मॅचेस जिंकवायचे आहेत. आणि ऑफकोर्स ते सगळ्यांचं ड्रीम असतं, जो क्रिकेट चालू करतो ना, ड्रीम तेच असतं की इंडियासाठी वर्ल्ड कप जिंकायचा सिनियरचा. तो एक ड्रीम तर पूर्ण झाला आहे. आता मोठा जो आपला सिनियर्सचा वर्ल्ड कप आहे तो जिंकायचा आहे, आणि इंडियासाठी मॅचेस जिंकवायचे, इंडियासाठी चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, मोठं क्रिकेट खेळायचं आहे. आणि इंडियाला जेवढं माझ्यामध्ये पोटेन्शियल आणि जेवढं मला करता येईल इंडियासाठी, तेवढं मी करणार आणि मॅच जिंकवायचा प्रयत्न करणार. आयुष शर्मामुळे सध्या मुंबईकरांची IPLमध्ये गोची होते, कारण का समोर मुंबई इंडियन्स आणि दुसरीकडे आयुष म्हात्रे विरोधामध्ये. रोहित शर्माला सपोर्ट करायचा की आयुष म्हात्रेला?
असं काही नाही की तुम्हाला जसं वाटतंय की कोणाला सपोर्ट करावा असं तर ते करा तुम्ही, असं काही नाही, फोर्सफुली नाही सांगत आहे. तुम्हाला जे वाटतंय मनापासून त्याला करा. रोहित शर्माची क्रेज मुंबईमध्ये मुंबईचा राजा म्हणून होते, कधी बोलणं होतं? हो, रोहित भाईशी म्हणजे ते एकदम रणजी ट्रॉफीला ते माझी पहिला बोलणं झालं होतं, बट एवढं बोलणं झालं नाही. बट आय पी एलमध्ये ते आणि जे ते स्वभाव त्यांचा आहे ते सर्वांना आसपास मी जाऊन बिंदास बोलावं, म्हणजे की ते फ्री करतात आसपास सगळ्यांना, की असं प्रेशराईज नाही करत कोणाला, की म्हणजे असं बिंदास बोलायला लावतात आणि फ्री करतात. तर आणि कॉलवरती पण बोलणं होतं आणि त्यांनी नेहमी सांगितलं आहे की जेव्हा पण तुला काय वाटलं तर बिंदास कॉल कर आणि मी बिंदास 24 आवर्ससाठी आहे. तर मी असं काय वाटलं तर मी नेहमी त्यांच्याशी कॉलवर बोलत असतो. चलो आयुष, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. वैभव पदाप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.